कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाळाला ऍक्च्युअली चोकिंग होऊ नये यासाठी तुम्ही काय टिप्स फॉलो करायला हव्यात किंवा राईट फूड ऑप्शन्स कसे चूज करायला हवेत। जेव्हा आपण बाळाला थोडंसं जाडभरड अन्न देतो, मोठे पदार्थ देतो, तर त्यावेळी बाळ हा ते घशामध्ये अडकल्यासारखं करतो, उलटी आल्यासारखं करतो, बाळाच्या डोळ्यातून पाणी येते, बाळाची जी रिॲक्शन आहे थोडीशी ड्रामॅटिक पॅनिकवाली असते आणि अर्थातच आईला सुद्धा यामुळे काळजी वाटते, आई घाबरते आणि मग आई बाळाला असे मोठे भरडे पदार्थ जे आहेत हे देण्याचं परत धाडस करत नाही आणि हीच तिची सगळ्यात मोठी चूक होते, ज्यामुळे बाळ हा लवकर चावून खायलाही शिकत नाही, बाळ हा बोबडं बोलतो किंवा लवकर बोलायलाही शिकत नाही। त्यामुळे 9 महिन्याच्या अगोदर बाळाला तुम्हाला फिंगर फूड देणं किंवा बाळाने चावून खायला शिकणं हे खूप गरजेचं आहे। आता ऍक्च्युअली हे काय असतं, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला सुद्धा एखादं कडू औषध आपण खाल्लं, एखादा मोठा घास खाल्ला, आपल्याला न आवडणारे पदार्थ खाल्ले तर आपल्याला उलटी आल्यासारखं होतं। हे यासाठी होतं कारण प्रत्येक माणसामध्ये हा एक गॅगिंग रिफ्लेक्स असतो। लहान बाळामध्ये हा थोडा जास्त असतो कारण बाळ हा आतापर्यंत आईचं गोडसर एकाच टेस्टचं असं दूध पीत आलेलं असतो, तेच टेक्स्चर त्याला आतापर्यंत मिळालेलं असतं। प्रत्येक गोष्ट ही बाळासाठी नवीन आहे आणि हे जे काही नवीन पदार्थ बाळ घेतो आहे तर ते एकदम फास्ट पद्धतीने बाळाच्या पोटामध्ये जाऊ नये आणि ते अन्ननलिकेत व्यवस्थितरित्या जावेत यासाठी हा एक रिफ्लेक्स असतो, ज्याला गॅग रिफ्लेक्स असं म्हटलं जातं। आपण वेगवेगळ्या चवी, वेगवेगळे टेक्स्चर आतापर्यंत ट्राय करून झालेलं असतं, आपल्यासाठी हे पदार्थ खूप जास्त नवीन नसतात, त्यामुळे आपल्यामध्ये हा जो रिफ्लेक्स आहे हा थोडासा कमी असतो। आता ऍक्च्युअली गॅगिंग आणि चोकिंग हे काय आहे हे समजून घेणं हे खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही बाळाला असे पदार्थ योग्य त्या वेळेमध्ये आणि योग्य प्रकारे देऊ शकणार आहात। जेव्हा हे गॅगिंग होतं तर त्यावेळी गॅगिंग हे लाऊडर असतं, म्हणजे त्यामधून बाळ हा आवाज काढत असतो, बाळाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, बाळ काही ना काही रिॲक्शन देत असतो किंवा ही जी रिॲक्शन आहे ही थोडीशी ड्रॅमॅटिक असते। जेव्हा बाळाला ऍक्च्युअल चोकिंग होतं तर त्यावेळी बाळ हा कोणत्याही प्रकारचा आवाज काढू शकत नाही, कोणत्याही प्रकारची रिॲक्शन देत नाही, कारण या दरम्यान बाळाला श्वास घेता येत नाही आणि ही ऍक्च्युअली इमर्जन्सी असते, ज्या केसमध्ये तुम्हाला पटकन हे चोकिंग बाहेर काढणं किंवा जे अडकलेला पदार्थ आहे हा बाहेर काढणं गरजेचं असतं, नाहीतर हे बाळाच्या जीवावरती सुद्धा बेतू शकतं। पण जोपर्यंत बाळ हा आवाज काढतो आहे, उलटी काढतो आहे, डोळ्यातून पाणी येतो आहे, बाळ हालचाल करतो आहे, तोपर्यंत हे गॅगिंग आहे। बाळ जेव्हा अशी रिॲक्शन देतो तर त्यावेळी तुम्ही अचानकपणे त्याला खूप जास्त घाबरल्यासारखं पाठीवरती थोपटवणं किंवा त्याला उचलून घेणं, हातातला पदार्थ काढणं किंवा तुमची जी रिॲक्शन आहे ही पॅनिकवाली असता कामा नये। जर असं असेल तर बाळाला हे समजून जातं की आपण असं केलं की आपल्याला परत प्युरी मिळते किंवा ब्रेस्ट मिल्क मिळतं आणि असे पदार्थ आपल्याला परत खावे लागत नाहीत, जे ऍक्च्युअली बाळाला खायचे नसतात। जसं जसं तुम्ही बाळाला वेगवेगळे टेक्स्चर देत राहाल, बाळ ते एक्सप्लोर करत राहील आणि ऑटोमॅटिकली चावून खायला किंवा हे व्यवस्थितरित्या गिळायला शिकून जाईल। यासाठी तुम्ही टीदर सुद्धा बाळाला देऊ शकता, जेणेकरून बाळाच्या जबड्याचे जे स्नायू आहेत हे लवकर स्ट्रॉंग होतील, बाळ चावून खायला शिकेल आणि हे गॅगिंग रिफ्लेक्स आहे हा लवकर कमी येईल। आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहूया की ऍक्च्युअली बाळाला जेव्हा चोकिंग होतं तर त्यावेळी तुमची ऍक्शन काय असली पाहिजे।